की आम्ही ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली, पण आता समजत नाहीये, बऱ्याच वेळा शब्द फुटत नाहीयेत, तर करायचं काय? वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. तुम्ही सांगितलं तसं ज्ञानेश्वरी वाचण्याचा आम्ही प्रयत्नही करत आहोत. आम्ही सगळ्या आमच्या रामरगाड्यातून वेळ काढून ज्ञानेश्वरी वाचायलाही बसत आहोत, पण ते वाचायला बसल्यानंतर आम्हाला ती समजत नाहीये. आम्हाला बरेचसे शब्द, बरेचशा कन्सेप्ट डोक्यावरून जात आहेत. मग आम्हाला पुढे ज्ञानेश्वरी वाचण्याचं काही मोटिवेशनच मिळत नाहीये. मग आम्ही करायचं काय? असे अनेक फोन कॉल्स येतात आणि त्यांची समस्या ही असते की आम्ही ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली, पण आता समजत नाहीये. होतं काय? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी जी सांगितली ते गीतेवरचं निरूपण आहे. अध्यात्माचं सगळ्यात मोठं साधन, सगळ्यात मोठं तत्वज्ञान म्हणजे ही ज्ञानेश्वरी आहे. ज्या वेळेस आपण रोजचं आयुष्य जगत असतो, प्रपंच करत असतो आणि आपण जेव्हा ज्ञानेश्वरी वाचायला बसतो तेव्हा आपला स्विच जो संसारावरती असतो तो परमार्थाचा स्विच ऑन होणं गरजेचं असतं. व्हॉट डू यू मीन बाय दिस? आपण संसार करत असताना, संसार हा शब्द खूप मोठा झाला, तो आपल्याला सहज कळू शकत नाही. आपण डे टू डे लाईफच्या ॲक्टिव्हिटी करत असताना आपण ज्यावेळेस ज्ञानेश्वरी वाचायला बसतो तेव्हा आपला मूड एक वेगळा असतो. आपण कुठल्या तरी सांसारिक गोष्टीचा विचार करत असतो. भाजी कुठली बनवायची आहे, ऑफिसला किती वाजता जायचं आहे, आज ऑफिसमध्ये कुठली मीटिंग आहे, आज मला ऑफिसमध्ये हे करायचं आहे, जर मला शेतात जायचं आहे तर मला आज पेरणी करायची आहे, मला अमकं करायचं आहे, तमकं करायचं आहे, खतं आणायचे आहेत, बियाणं आणायचं आहे, मग मी काय करू? हे सगळे विचार चाललेले असतात. मी म्हणणार नाही की खूप मोठे विचार चाललेले असतात. डे टू डे लाईफची पुढची गोष्ट, पुढचा टास्क मला काय करायचं आहे हे विचार डोक्यात चाललेले असतात. आणि हे विचार डोक्यात चाललेले असताना आजचा रोजचा नियम म्हणून मला बसायचं आणि ज्ञानेश्वरी वाचायचे. मग बसल्यानंतर ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी जे शब्द सांगितलेले, ज्या कन्सेप्ट सांगितलेले आहेत त्या बसल्या क्षणी आपल्या डोक्यात उतरतील. मला सगळ्याच गोष्टी कळतील, मला सगळ्याच गोष्टी सहज होतील, ही अपेक्षा धरणं चुकीचं आहे. कारण संसारात असताना, रोजच्या गोष्टी करत असताना आपण एका वेगळ्या मूडवरती असतो. मग काय करायचं? आम्ही रोजची कामं करत करत ज्ञानेश्वरी वाचूच शकत नाही का? असं नाहीये. यावरती उपाय म्हणजे 2 मुद्दे आहेत, ते लक्षात घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नियमितपणा. नियमितपणे, भले मला कळत नाहीये, भले मला ती ज्ञानेश्वरी कळत नाहीये, पण मी बसणार आणि ती ज्ञानेश्वरी वाचणार. नियमितपणे ज्यावेळेस आपण ज्ञानेश्वरी वाचण्याचा प्रयत्न करू, मी म्हणणार नाही की समजून घेणार, लगेच समजणार. नियमितपणे ज्यावेळेस आपण ज्ञानेश्वरी वाचण्याचा प्रयत्न करत जाऊ त्यावेळेस काय होतं? आपल्या मनाला सत्वगुणाची सवय होऊन जाते. आपल्या मनाला ज्ञानेश्वरीचा जो फ्लेवर आहे, दया, करुणा, लोकांशी चांगलं बोलणं, वागणं, हे सगळे संस्कार जे सत्वगुणाखाली येतात ते सगळे संस्कार आपल्या मनाला सवयीचे होऊन जातात आणि मग ज्ञानेश्वरी आपल्याला कळायला लागते. तसं केमिस्ट्रीमध्ये कन्सेप्ट आहे की लाईक डिझॉल्व्स लाईक. म्हणजे पोलार सोल्यूट जसं पोलार सॉल्व्हेंटमध्ये डिझॉल्व्ह होतं, नॉन पोलार सोल्यूट जसं नॉन पोलार सॉल्व्हेंटमध्ये डिझॉल्व्ह होतं. म्हणजे थोडक्यात सहधर्मी गोष्टी ह्या एकमेकांमध्ये विरघळतात. हा याचा सिंपल अर्थ होतो. आपला कल थोडा रजोगुणाकडे झालेला असतो, थोडा तमोगुणाकडे झालेला असतो आणि ज्ञानेश्वरी म्हणजे सत्वगुणाचा इपिटोम आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे सत्वगुणाचं सर्वोच्च शिखर आहे असं म्हणायला गेलं तरी हरकत नाही. त्यामुळे रोजच्या गोष्टी काम करत असताना आपण एका मूडमध्ये असतो आणि त्या मूडमधून स्विच ऑफ होऊन पुन्हा एकदा सत्वगुणाच्या ज्ञानेश्वरीच्या मूडमध्ये येणं म्हणजे थोडासा वेळ लागतो. आपलं अंतःकरण, आपलं मन ज्ञानेश्वरीतलं तत्वज्ञान तेव्हाच सहन करून घेईल, तेव्हाच विरघळून घेईल जेव्हा आपलं मन सुद्धा सत्वगुणी होईल. त्याच्यामुळे सतत नियमितपणे ज्ञानेश्वरी वाचून अंतःकरणाला ती सवय होऊन आपण आपल्या मनाला सत्वगुणाची सवय लावून घेत असतो. नवे तर आपण आपलं मन सत्वगुणी करत असतो. ही नियमितपणे ज्ञानेश्वरी कशी वाचून होईल? तर त्यासाठी मोटिवेशन गरजेचं आहे. आणि या जगामध्ये, या संसारामध्ये तुमच्या ऑफिसमधून, तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून अशी एखादी व्यक्ती भेटणं की जी तुम्हाला ज्ञानेश्वरीबद्दल खूप इन्स्पायर करेल, वाचायला प्रेरित करेल, नियमितपणा ठेवायला प्रेरित करेल, तर अशी व्यक्ती मिळणं अशक्य आहे. मग तशी व्यक्ती मिळवण्यासाठी काय करायचं? संत संगत म्हणजे काय? नियमितपणे निरूपण ऐकणं. नियमितपणे ठरवून घ्यायचं की दिवसातला हा वेळ कमीत कमी एक 10 ते 15 मिनिटं मी निरूपण ऐकेल. कमीत कमी 10 ते 15 मिनिटं मी स्वतःच्या मनाला संतांची संगत मिळवून देईल. भले 10-15 मिनिटं शक्य नाही झालं तर एखादी ओवी
गुणगुणेन, एखादा अभंग गुणगुणेन, असं नियमितपणे संत संगत केल्यानंतर हा नियमितपणा, हे जे मोटिवेशन आहे ज्ञानेश्वरीचं, ते आपल्याला मिळत जातं. श्रोते हो, ज्ञानेश्वरी वाचणं काय असेल किंवा ध्यान करणं असेल किंवा चिंतन मनन करणं असेल, या गोष्टी तोपर्यंत शक्य नाही आहेत जोपर्यंत आपला मूड मॅच होत नाही. आणि जर आपल्याला अध्यात्माच्या मूडमध्ये राहायचं असेल तर या धकाधकीच्या जीवनामध्ये, आपल्या व्यवहाराच्या जीवनामध्ये, जिथे आपल्याला अनेको कर्तव्य, अनेको जबाबदाऱ्या सांभाळायच्यात, अशा सिच्युएशनमध्ये ही गोष्ट टिकून राहणं अत्यंत अवघड आहे. बट लेट मी टेल यू, जर प्रयत्न केले तर ते शक्य होतं. म्हणूनच कदाचित आपल्या संतांनी संसार करत करत हे आपल्याला करून दाखवलं की आम्ही संसार केला, आम्हाला शक्य झालंय, तुम्हीही संसार करताय, तुम्हाला का शक्य नाही आहे. फक्त एकाच गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे मनामध्ये इच्छाशक्ती असणं. सो मनामधली इच्छाशक्ती जर तेवत ठेवायची असेल तर इकडे तिकडे कुठे बघू नका, या संतांकडे बघा. संतांकडून आपल्याला भरपूर शिकायला मिळतं, भरपूर मोटिवेशन मिळतं. सो अजिबात घाबरू नका की ज्ञानेश्वरी वाचतोय तर कळत नाही आहे, मग आम्ही काय करायचं, आम्ही कधी काही समजून घेऊ शकू की नाही. डोंट वरी, सुरुवात केलेली आहे. सुरुवात केल्यानंतर अशा पद्धतीने त्याच्यावरती श्रद्धा ठेवा, अशा पद्धतीने भक्ती ठेवा, अंतःकरण माऊलींच्या चरणी समर्पित करा की नक्की माऊलींची कृपा होईल आणि आपल्याला ज्ञानेश्वरी समजू लागेल, आपल्याला त्यातले शब्द समजू लागतील, आपल्याला त्यातली कन्सेप्ट समजू लागेल. पण त्यासाठी सातत्याने ती गोष्ट करत राहणं गरजेचं आहे. सो अजिबात घाबरू नका. आपला मूड मॅच होत नसतो म्हणून ज्ञानेश्वरी समजत नसते. त्या मूडमध्ये येण्यासाठी नियमितपणा आणि त्या नियमितपणासाठी संतांची संगत अत्यंत गरजेची आहे. संतांची संगत इकडे तिकडे शोधत फिरू नका. ग्रंथ उघडा, निरूपण आहेत छान छान यूट्यूबवरती, ते निरूपण ऐका. आणि तेही नाही झालं तर दर रविवारी आम्ही गीता सेशन घेतो आहोत, आम्ही G3 सेशन घेतो आहोत. तिथून आम्ही संतांचा अभ्यास करतोय, तिथून आम्ही संतांबद्दल बोलतोय, संतांनी जे बोललं ते आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतोय. या तिथे जॉईन व्हा. सो इच्छा असणाऱ्यासाठी एक दार बंद झालं तरी अनेको दारं खुली होतात. या सुरुवात करा. तुम्हा सर्वांना ज्ञानेश्वरी वाचनासाठी मनपूर्वक शुभेच्छा.